शेगावातून चोरीला गेलेली दुचाकी 5 दिवसात जप्त, तरुणाला अटक. पोलिसांची वेगवान कारवाई, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शेगाव शहरातील जमजमनगर येथे घरासमोरून चोरीला गेलेली 1,55,000ची हुंडा युनिकॉर्न दुचाकी शेगाव पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात जप्त केली आहे. या प्रकरणी कदर शहा उर्फ आबिद अकबर शहा वय 21 राहणार मिल्लतनगर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार शेख युनुस शेख रमजान यांनी 2 जून रोजी रात्री 11 वाजता घरासमोर काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न क्रमांक MS56 2704 अशी उभी केली होती. सकाळी 6 वाजता पाहिले असता दुचाकी जागेवर नव्हती. त्यांनी 3 जून रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 303/2 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला होता. असा लागला छडा सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के व उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश गाडगे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे मिल्लतनगर येथील कादर शहा यांच्या संशय बळावला. 8 जून रोजी त्यांच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी प्रकाश गवांदे, राणा ओइंबे यांचे मोलाचे सहकार्य राहिले. शेगाव पोलिसांच्या या जलद कारवाईची नागरिकांकडून कौतुक होत आहे. तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश गाडगे यांनी असलेला प्रत्येक चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. हे विशेष.